बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। नागपुरात बच्चू कडू, राजू शेट्टी, वामन चटप आणि महादेव जानकर शेतकऱ्यांसोबत आणि आंदोलनकर्त्यांसह रस्त्यावरच झोपले। आंदोलनस्थळी असलेल्या रस्त्यावर सर्व नेते झोपले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून दुपारी 4 वाजता ते इंडिया मेरीटाईम वीक 2025 अंतर्गत आयोजित मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत। तसंच ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षस्थान देखील ते भूषवणार आहेत। हा कार्यक्रम गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर इथे होणार आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे आणि यामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून उद्धव सेनेचे किमान 70% नवे चेहरे उमेदवार असतील, त्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते रणनीती आखत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक पार पडली। यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष बळकटीकरण तसंच राज्यातील अवकाळी पावसाच्या परिस्थितीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली। शेतकऱ्यांचे प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि पक्ष संघटन या सर्व बाबींवर तसंच आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन करण्यात आले। मॉडेल कॉलनीतील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टमध्ये 1452 चौरस फूट जागेत भगवान दिगंबर जैन महावीरांचं मंदिर असून तिथे जैन समाजाचे नागरिक दर्शनासाठी येतात, असा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद परिसरातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। नशिराबाद गावातील शेकडो कार्यकर्ते आणि इतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला। अपुऱ्या बेस्ट बस गाड्यांमुळे मुंबईकरांची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे। मुंबईकरांसाठी बेस्टच्या ताफ्यात मंगळवारी 157 इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल झाल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या बस गाड्यांच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला। संपूर्ण सार्वजनिक वाहतूक प्रदूषणमुक्त केली पाहिजे, त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत। बेस्टला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकार मदत करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली। मुंबई महापालिका वगळता 28 महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबरला काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले। ठाणे, नवी मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, विरार, वसईसह सर्व महापालिका आयुक्तांना दिलेले आहेत। हरकती सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर 2 डिसेंबर रोजी प्रभागांच्या आरक्षणावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। पश्चिम आणि मध्य रेल्वेनं गेल्या काही वर्षात तब्बल 500 कोटी रुपयांचं पाणी बिल थकवलेलं आहे। पश्चिम रेल्वेनं मुंबई महापालिकेचे तब्बल 328 कोटी रुपयांचं पाणी बिल भरलेलं नाही, तर मध्य रेल्वे पाणी बिलाचं एकूण 172 कोटी रुपये मुंबई महापालिकेला देणं बाकी आहे। पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती केली जाईल हे निश्चित करण्यासाठी 6 महिन्यात म्हणजेच 15 मार्च 2026 पर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले। गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी बॅनर, पोस्टर लावण्याची स्पर्धाच रंगली होती। मात्र पालिकेनं कारवाईचा बडगा उगारत मागील 5 दिवसात बेकायदा लावलेल्या 3337 पोस्टर आणि बॅनरवर कारवाई करत हटवले, त्यामुळे रस्ते, चौक मोकळे झाले। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा पुढील 3 महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो वापरावी, यासाठी बाणेर आणि बालेवाडीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरात महापालिका 4 पार्किंग उभारणार असून त्यानंतर ते पीएमआरडीएच्या मेट्रोकडे हस्तांतरित करणार आहे। नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी नागपूर जलग्राहक सेवा हे मोबाईल ॲप सुरू केलंय। या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याशी संबंधित विविध सेवा घर बसल्या एका क्लिकवर उपलब्ध होतील। जनगणना 2027च्या तयारीचा एक भाग म्हणून जनगणना संचालनालयाकडून पूर्वचाचणी घेण्यात येणार आहे। जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची म्हणजेच घर यादी आणि घर गणनेची पूर्वचाचणी 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार आहे। नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलाय। जुईनगर येथील नाझमीन काझी या मतदाराचा पत्ता सुलभ सार्वजनिक शौचालय असल्याचा उल्लेख असल्यानं निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर मनसेनं गंभीर शंका उपस्थित केली आहे। उल्हासनगर महापालिकेचे तब्बल 1 कोटी 24 लाख रुपयांचे स्टॉल गेल्या 8 महिन्यांपासून धूळ खात पडले आहेत। भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना स्टॉल वाटप करायचे असल्यानं 8 महिन्यांपासून वाटप रखडलंय। यामुळे महिला बचत गट भाजप आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत। आता एक मोठी बातमी, अजित पवारांनी सर्वच्या सर्व एनसीपी आमदारांना खडसावत तंबी दिलेली आहे। विनाकारण मुंबईत फिरत राहू नका, पक्षाची ताकद दाखवा, मतदारसंघात फिरा आणि पक्षाची ताकद वाढवा, अशी तंबी त्यांनी दिली आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार रहा, कुणाच्या भरोशावर अवलंबून राहू नका, असं सूचक इशारा देखील अजित पवार यांनी आमदारांना दिलाय। तर संपर्कमंत्री नेमूनही 50% संपर्कमंत्री काम करत नसल्यानं अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे।
एक मोठी बातमी, शिवसेना उबाठा यंदा जास्तीत जास्त तरुण उमेदवारांना संधी देण्याचा विचार करत आहे। उबाठा शिवसेना 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना संधी दिली जाणार नाही अशी सूत्रांकडून माहिती मिळते। किमान 70% नवीन चेहरे देण्याचा विचार शिवसेना उबाठाकडून केला जातोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप युतीची घोषणा केली नसली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका झालेल्या आहेत। यामध्ये प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद आणि प्रभाव याचा विचार करून जागा वाटपाचा विचार केलाय। अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या जागी नवीन चेहरे मैदानात उतरवण्यात येणार आहेत। वॉर्डातील उमेदवार निश्चित करताना त्यांचे अनुभव, पक्षातील योगदान लक्षात घेऊन त्यांचंही मत विचारात घेतलं जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचा निवडणूक जिंकण्याबाबतचा वेगळाच पॅटर्न समोर आलाय। कुणाला चपटी द्यावी लागते, कुणाला कोंबडं कापावं लागतं, कुणाला लक्ष्मी दर्शन करावं लागतं हे आमच्या कार्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सोळंके हे भलतंच बोलून गेलेत। या निवडणुकीमध्ये कसं मतदान घेतलं ते त्यांना चांगलं माहिती आहे आणि त्याच्यासाठी काय काय दारुगोळा लागतो शेवटच्या 2 दिवसात। कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडं कापावं लागतं, कोणासाठी बकरं कापावं लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं, हे सगळं त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले आहेत तुम्ही। भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर धंगेकरांनी आता भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना डिवचले। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगले। धंगेकर यांच्याकडून बन यांचा डोरेमॉन असा उल्लेख करण्यात आलाय, तर धंगेकर यांच्या टीकेला बन यांनी देखील जशास तसं उत्तर दिलंय। मी डोरेमॉन तर तुम्ही बावळट नोबिता आहात असं बन म्हटले। 12 पक्ष फिरून आलेले रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये धिंगाणा घालण्याचं काम करतायत। आज त्यांनी माझ्यावर एका कार्टूनचं नाव घेऊन टीका केली आहे। डोरेमॉन म्हणून मला हिणवण्याचा प्रयत्न केला, परंतु डोरेमॉन म्हणणाऱ्या रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणून मी हिणू शकतो, परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही। मी रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणणार नाही। त्याच कार्टून सिरीज मध्ये नोबिता नावाचं एक कार्टून आहे, ते बावळट आहे। हे बावळट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहे असा माझा आरोप आहे। नाही ना, आता जे आहे जरा बोलतायत काही लोक, पण त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उत्तर देईल। माझं त्याच्यावर आता ट्विट बीट होईल जरा उद्या। नाही ना, आता काय, आता मी काय नाही काही लोकांशी बोलत नाही, कारण त्यांना त्यांची जरा उंची जरा बघावं लागेल मला।